मराठी भाषा बोलण्यासाठी मनसेनं मोहीम राबवली। मराठी बोलण्याबाबत मनसेकडून व्यापाऱ्यांना आता निवेदन देण्यात आलंय। मनसेने बोरिवलीमध्ये मराठीची शाळा भरवली आहे। मराठी बोलण्याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून व्यापाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे। मनसेने बोरिवलीत आता ही मराठीची शाळा भरवलेली आहे। एक अनोखी अशी मोहीम आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राबवण्यात आलेली आहे। मराठी भाषा बोलण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोहीम राबवली। खरं तर पाडव्याच्या भाषणामध्ये मराठी भाषा संदर्भात पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे आदेश दिले। बँका आणि आस्थापनामध्ये मराठी बोलण्यासंदर्भात या ठिकाणी मराठी सक्ती करावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली। कार्यकर्त्यांचे तसे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतात। मात्र आता मराठी भाषा बोलण्यासाठी मनसेने एक अनोखी मोहीम राबवली। मराठी बोलण्याबाबत मनसेकडून व्यापाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। मनसेने बोरिवलीत मराठीची शाळा भरवलेली आहे। राज ठाकरे यांनी मराठी भाषा संदर्भात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली। मराठी भाषा बोलण्यासंदर्भात मनसैनिकांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली। काही ठिकाणी खळखळाट आंदोलन सुद्धा पाहायला मिळालं। बँका आणि आस्थापनांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य करण्यासंदर्भात मनसेची भूमिका होती। मात्र आता मराठी भाषा बोलण्यासाठी एक मोहीम राबवण्यात आली। मनसेकडून व्यापाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। त्यामुळे आगामी काळात त्याचे नेमके काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आजच मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतली आहे आणि त्या भेटीदरम्यान सुद्धा मराठी भाषा संदर्भात विविध मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे। मराठी बोलण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता व्यापाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। आपले बुवा 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 हा प्रयत्न याचा खरंच तुम्ही सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे। त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे की हा अशा प्रकारचा एक उपक्रम आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांना कट झाला फोन। आता मला सांगा की मराठी भाषा बोलण्यासाठी मनसेनं मोहीम राबवलेली आहे आणि आता या संदर्भात व्यापाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। तर महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलणे बंधनकारक आहे, अनिवार्य आहे। बँक असतील, आस्थापना असतील, इतर ठिकाणी सुद्धा मराठी भाषेसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाले। त्यातच आता मराठी बोलण्याबाबत मनसेकडून व्यापाऱ्यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे। मनसेने बोरिवलीमध्ये मराठीची शाळा भरवली आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी मनसेच्या मेळाव्यादरम्यान एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं। मराठी भाषा संदर्भात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। कार्यकर्त्यांना आदेश दिले, बँका आणि आस्थापनामध्ये मराठी बोलणे बंधनकारक करा अशा प्रकारच्या त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या। मात्र त्यानंतर आता या घडामोडींना वेग आला। तुमचा ग्राहक येईल, जो कोण मराठी ग्राहक असेल ते मराठी बोला। मराठीमध्ये आज बँकांमध्ये जी कामकाज चालते ती मराठीमध्ये बोला किंवा सरकारी जे कामकाज मराठी भाषा बोलण्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोहीम राबवली आहे।